नमस्कार, मी डॉक्टर पूनम. आज आपण स्त्री शिक्षणावर बोलतो आहे. तर स्त्रियांनी कंपल्सरी शिकलं पाहिजे, स्त्रियांनी कमवतं झालं पाहिजे, स्त्रियांनी स्वावलंबी बनलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल कशासाठी? तर कशासाठी? ह्याच्यासाठी की आपला आत्मसन्मान माणसाने, स्त्री असो पुरुष असो, पण आत्मसन्मान सांभाळणं खूप गरजेचं आहे. आज मी जर अशिक्षित असेल, मी शिकलेली नसेल, तर समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होतो. आणि तीच एखादी हायर लेवलची एज्युकेटेड स्त्री असेल, मग ती डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा एखादी IAS ऑफिसर असेल, एखादी पोलीस ऑफिसर असेल, तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजही आपण कितीही मोठ्या थरावर किंवा 21व्या शतकात जरी असू तरी समाजामध्ये स्त्रीला तेवढं समानतेचं स्थान नाही आहे पुरुषांच्या सोबत. अजूनही ती तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी झगडते. आजही तिचं कुणीतरी मालक बनलेलं असतं. कधी वडिलांकडे असताना वडील, नवऱ्याकडे असताना नवरा, नंतर मग तिचा मुलगा, कुणीतरी तिला अंडरमध्ये ठेवून तिच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यासाठी स्त्रीला शिकणं खूप गरजेचं आहे. आज स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकतं, पूर्ण घराला तिचा एक आधार असतो, पूर्ण घर ती सांभाळत असते. त्या शिक्षणामुळे तिच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व डेव्हलप होते आणि त्या वेगळ्या डेव्हलपमुळे तिच्या मुलांना एक चांगले संस्कार मिळू शकतात. तिच्या शिक्षणामुळे, तिच्या नोकरीमुळे, तिच्या कमाईमुळे तिच्या घराला हातभार मिळू शकतो. ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून समाजात स्वतःला प्रेझेंट करू शकते. त्याच्यासाठी स्त्रीचं शिक्षण खूप जरुरी आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. थँक्यू.